तरुणावर प्राणघातक हल्ला प्रकरणात तिघांना अटक। कल्याण पूर्व येथील कैलासनगर परिसरात वाढदिवसाची पार्टी करत असताना गबरू यादव या तरुणावर एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती। या प्रकरणात कोळशीवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात आता गबरू यादव याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना कोळशीवाडी पोलिसांनी अटक केली आहे। कल्याण पूर्वमधील कैलासनगर भागामध्ये परवाला घटना घडली होती। त्यामध्ये 2 गटामध्ये मारामारी झाली होती आणि त्यामध्ये शस्त्राने जो जखमी आहे त्याला वार करण्यात आले होते। त्यामध्ये जुन्या IPC मध्ये 307 आणि आताच्या याच्यामध्ये 109 BNS आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपितांना अद्याप अटक केलेली आहे। त्यांचे नाव आहेत दीपक यादव काल्या, दुसरा आहे तुषार वाल्मिकी आणि तिसरा आहे प्रेम सदाबसे। अशा तिघांना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही काही आरोपींची शोध चालू आहे। थोड्या दिवसात ते पण अटक होतील। सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे आणि माननीय न्यायालय PCR किंवा MCR देईल, त्याप्रमाणे पुढचा तपास होईल।